नमस्कार मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत 1.4 बी स्मार्ट म्हणजेच काय? तर स्मार्ट व्हा म्हणजेच हुशार व्हा. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. बघा, सुरुवातीचंच पहिलं वाक्य आहे, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम. म्हणजे जो जिमखाना जो असतो, त्या जिमखान्यामध्ये विजेते किंवा यशस्वी लोक निर्माण होत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. यशस्वी किंवा विजेते लोक तेव्हाच निर्माण होतात जेव्हा त्यांच्या आतमध्ये काहीतरी करण्याची इच्छा असते. अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. बघा, जेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची इच्छा असते, स्वप्न असतं किंवा एक दृष्टी असते. डिझायर म्हणजे इच्छा, ड्रीम म्हणजे स्वप्न, विजन म्हणजे दृष्टी. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. आणि त्यांच्याकडे कौशल्य, स्किल म्हणजे कौशल्य आणि विल म्हणजे इच्छाशक्ती, त्यांच्याकडे त्या असायलाच हव्या. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. बघा किती छान वाक्य म्हटलंय. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. म्हणजे त्यांच्याकडे जे काही कौशल्य असतील त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये त्यांच्याकडे विल पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. कारण इच्छाशक्ती ज्या व्यक्तीकडे असते तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. ओके, आपण म्हणतो ना, इच्छा असेल तर मार्ग दिसेल, त्याच पद्धतीने सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. आणि जे यशस्वी लोक जे असतात, यशस्वी व्यक्तिमत्व जे असतात, प्रोफेशनल्स म्हणजे व्यक्तिमत्व, ते त्यांच्यामध्ये हा अशा प्रकारचा जो मॅनर असतो तो भरभराटीने असतो. म्हणजे थ्राईव्ह म्हणजे काय? भरभराट म्हणजे खूप साऱ्या प्रमाणामध्ये. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. आणि आपल्या सर्वांकडे एक नैसर्गिक टॅलेंट आहे, एक हुशारी आहे. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. बघा, जर आपण ते टॅलेंट, ती हुशारी आपल्या आयुष्यातील एखादं ध्येय साध्य करण्यासाठी लावलं, तर डेफिनेटली तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. बघा पुढे काय म्हणतात ते, आपण कधीही आपलं ध्येय मिळवू शकत नाही जर आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी त्याच्यावर कुठली कृती नाही केली तर. पुढे बघा, सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स. ज्यावेळेला तुम्हाला तुमचं गोल सेट करायचं असेल, ध्येय सेट करायचं असेल, तर तिथे दोन महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू एलिमिनेट द पाथ. बघा, सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजेच काय? खरेपणा. खरेपणाची जाणीव तुमच्याकडे असली पाहिजे. त्यानंतर स्टेपिंग टोन्स ऑफ इल्युमिनेटेड म्हणजेच काय? की तुमचे जे काही स्टेप असतात, स्टेप म्हणजे काय? पाऊल. ओके, यात तुमचे पाऊल काय पाहिजे? दगडासारखे अतिशय प्रकाशित करणारे पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, की दगड ज्याला आपण म्हणतो, एक स्टोन, तो एक घट्ट असतो. म्हणजे मी हे करेलच या हिशोबाने, एक उपमा त्याला दिलेली आहे. तर तो प्रकाश करण्यासाठी महत्त्वाचा असतो. त्या दोन गोष्टी तुमच्याकडे असायला हव्या. गोल्स पुट वन ॲट देम हेल्म ऑफ लाईफ. बघा, गोल्स पुट वन ॲट देम हेल्म ऑफ लाईफ. ज्यावेळेला तुमचं ध्येय तुम्ही ठरवतात, निश्चित करतात, त्यावेळेला ॲट द हेल्म ऑफ म्हणजे काय? जीवनाची धुरा वाहणे. म्हणजे आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे त्या संदर्भात. पर्सुईंग दॅम ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. बघा, ज्यावेळेला तुम्हाला पर्सुईंग म्हणजे काय? पाठलाग करणे. कशाचा? ॲक्नॉलेजेस म्हणजे ओळख करून घेण्याचा. नवीन नवीन गोष्टी ओळख करून घेण्याचा पाठलाग तुम्हाला करावाच लागेल भविष्याच्या सिच्युएशनमध्ये.
They help to steer a course of life rather than the simply drifting along and letting things happen. बघा, स्टीअर म्हणजे काय? मार्ग दाखवणे. ते तुम्हाला मार्ग दाखवतील आयुष्यामध्ये रादर दॅन द सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. म्हणजे नुसत्या गोष्टी घडू देण्यापेक्षा तुम्हाला ते मार्ग दाखवायचं काम निश्चितच करतील. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. बघा, ज्यावेळेला तुम्हाला एखादं ध्येय सेट करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला कदाचित ते सोपं वाटेल की एक गोष्ट मनात आणली, ध्येय ठरवलं, संपला विषय. पण फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. पण काहींसाठी ते मात्र खूप चॅलेंजिंग असतं. ओके. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. बघा, फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे अपयशी होण्याची भीती. अपयशी होण्याची भीती. फिअर ऑफ फेल्युअर्स मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल. आणि ज्यावेळेला तुम्ही एखादं ध्येय सेट कराल तर ध्येय सेट करताना तुम्ही असं विचार नका करू की म्हणजे तुमच्या मनात ती भीती असते की होईल की नाही होईल. मित्रांनो, जर तुम्ही एखादं काम हाती घेतलं असेल आणि त्यात जर तुम्ही 100% तुमचे प्रयत्न देत असाल तर 100% तुम्ही त्या गोष्टीमध्ये यशस्वी व्हाल. आफ्टर ऑल, वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. आणि सरतेशेवटी एका व्यक्तीला ते ठरवावंच लागतं की नेमकं मला काय अचीव करायचं आहे. टू अकम्प्लिश गोल्स म्हणजे गोल्स मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल. एक्सपर्ट्स रिकमेंडेड अ 5 स्टेप्स अप्रोच. आणि ज्यावेळेला तुम्हाला तुमचं गोल सेट करायचं असेल, तुमचं ध्येय सेट करायचं असेल, तर जे काही एक्सपर्ट लोक जे आहेत, ओके, त्यांनी 5 स्टेप्स इथे सांगितल्या आहेत. त्या 5 स्टेप्स आपण इथे बघणार आहोत. स्मार्ट, SMART. बघा, स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रिच सक्सेस. ज्यावेळेला तुम्ही स्मार्ट गोल ही जी काही पद्धत आहे विचार करण्याची, तर डेफिनेटली तुम्ही सक्सेस व्हाल, यशस्वी व्हाल. स्मार्ट स्टँड्स फॉर अ स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. बघा, स्मार्ट हा जो वर्ड दिलेला आहे या प्रत्येक अक्षराचा एक वेगवेगळा मिनिंग त्यांनी इथे दिलेला आहे. स्मार्ट, यस म्हणजेच काय? स्पेसिफिक म्हणजे निश्चित. मेजरेबल म्हणजेच काय? मोजता येणारे. अचिवेबल म्हणजेच काय? प्राप्त करता येणारे. आणि रिअलिस्टिक म्हणजे काय? खरं, वास्तववादिक. आणि शेवटचं टी म्हणजे काय? तर टाइम बाउंड म्हणजे निश्चित असा वेळ, जे तुम्ही एखादी वेळ ठरवली व थोडक्यात. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. म्हणजे जे काही तुमचे स्मार्ट गोल असतील त्याला एक स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक म्हणजे काय? दिशा दाखवणे किंवा मार्ग, हे तिथे असतंच. पुढे बघा, पहिले आपण बघणार आहोत स्पेसिफिक. स्मार्ट मधला पहिला येस म्हणजे स्पेसिफिक म्हणजे निश्चित. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. बघा, तुमच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट जर करायची असेल, व्हायची असेल, तर इथे स्पेसिफिक हा जो वर्ड आहे हा इथे तुम्हाला कामात येतो. कारण ज्यावेळेला आपण आपली स्वतःची डेव्हलपमेंट करतो, डेव्हलपमेंट इन द सेन्स इम्प्रूव्हमेंट, तर तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल. द मोर स्पेसिफिक द एरिया. तुम्ही जर एखादी फील्ड, एरिया म्हणजे काय? एखादा फील्ड जर तुम्ही एक स्पेसिफिक ठरवला म्हणजे एक प्रॉपर, निश्चित, द मोर रिफाईंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. आणि जर तुम्ही एखादं असं पक्कं असं ध्येय जर तुम्ही ठरवलं तर ते तुमचं अचिव्हमेंट डेफिनेटली होऊ शकतं. ओके. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क्स टुवर्ड्स द गोल. आणि याचा फायदा तुम्हाला तुमचं ध्येय अचीव करण्यासाठी पण नक्कीच होत असतो आणि सोपंही जातं. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस. जर एखादं घर बांधायचं असेल, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. बघा, सिम्पल असं उदाहरण दिलेलं आहे. स्पेसिफिकचा अर्थ कळावा म्हणून.
एक उदाहरण पण दिलेलं आहे. जर तुम्हाला एक घर बांधायचं असेल, त्यावेळेला तुम्ही निश्चितच एक विचार कराल, की what exactly is the capacity required and how long can it stretch. म्हणजे तुम्हाला जर एक घर बांधायचं असेल, तर त्या घराची जी काही कॅपॅसिटी आहे, म्हणजे किती वर्ष हे टिकेल भविष्यात, ओके, ते आपण डेफिनेटली विचार करतो. त्याच पद्धतीने स्पेसिफिक हा इथे पर्याय लागू होतो. सेकंड बघा, मेजरेबल म्हणजेच मोजता येण्याजोगे. Quantifying goals provides specific ways to track progress against the goals. क्वांटिफाईंग म्हणजे काय? परिणामकारक. जे परिणामकारक ध्येय जे असतात ते तुम्हाला एक स्पेसिफिक वे, म्हणजे असं ठराविक असा मार्ग तुम्हाला प्रोव्हाइड करतं, देण्याचं काम करतं टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट द गोल. म्हणजे तुम्ही जे ध्येय ठरवलंय ते ध्येय तुम्ही कधीपर्यंत गाठाल, आता तुम्ही कुठे आहात, याला आपण एक प्रकारे स्टेटस म्हणू. ओके, ते तुम्हाला दाखवायचं काम ते करत असतं. This makes it easy to benchmark performance throughout the goal period. बघा, this make it easy to benchmark. बेंचमार्क म्हणजे काय? एखादी गोष्ट मोजता येण्याचं साधन. जसं आता फॉर एक्झाम्पल आपण दुधाचा विचार केला, तर दूध आपण लिटरमध्ये मोजत असतो, बरोबर आहे. साखरेचा विचार केला तर आपण साखर किलोमध्ये मोजत असतो. तसं हे एक ते बेंचमार्क आहे. म्हणजेच काय, की तुम्ही जे गोल तुमच्या आयुष्यात ध्येय सेट केलंय ते तुम्ही कशा पद्धतीने मोजणार, तुम्ही इथे लक्षात ठेवायचं. इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. काय काय लक्षात ठेवायचं इथे, की इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह, तुम्हाला इम्प्रूव्हमेंट कशी होईल ते तुम्हाला इथे बघायचं आहे. व्हाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. बघा, जर तुम्ही फुटबॉल खेळत असाल, बरोबर आहे, फुटबॉल खेळताना प्रत्येकाची जागा जी असते ती एक निश्चित असते, ठरवून दिलेली असते, त्याला त्याचा रोल निभावावा लागतो तिथे, बरोबर आहे. त्याच पद्धतीने इथेही तुम्हाला ते करायचं आहे ज्यावेळेला तुम्ही तुमच्या आयुष्यात ध्येय सेट कराल. तिसरं बघा, अचिवेबल. अचिवेबल म्हणजे काय? प्राप्त करता येणारे किंवा येण्याजोगे. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. आता ज्यावेळेला तुम्ही एखादं गोल सेट कराल, बरोबर आहे, तर ते गोल सेट करताना तुम्ही असंही लक्षात ठेवलं पाहिजे की एक पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्ये तुम्हाला ते अचीव करायचं आहे. एक ठरलेल्या वेळेमध्ये तुम्हाला ते अचीव करायचं आहे. ओके. ऑफन, नेहमी, these goals may act like stepping stones to help meet broader goals that further defines a career. आता कधी कधी तुम्हाला तुमचा जो काही ध्येय मार्ग असेल, ओके, ऑलरेडी आपण त्याला एक शब्द वापरला आहे, स्टेपिंग स्टोन्स. याचा अर्थ आपण ऑलरेडी बघितला आहे, की एक तुमच्या पावलांचा पाऊल खुणा किंवा एक मजबूत असे पाऊल, ओके, जे कधी मागे सरकणार नाही. स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट द फर्दर डिफाईन अ करिअर. आणि तुमचे जे काही असे पाऊल असतील, भरभक्कम पाऊल असतील पुढे जाण्यासाठी, तर डेफिनेटली तुमचं जे काही ध्येय आहे ते ब्रॉडर होत असेल किंवा विस्तीर्ण होत असेल, पसरलेलं असेल. ॲज स्टुडंट, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. बघा, आज आपण विद्यार्थी आहोत. आज जर आपण विचार केला तर आज आपण राष्ट्रपती किंवा पंतप्रधान होऊ शकत नाही, पण त्यांच्या इतकं होण्यासारखी हाईट आपण मात्र नक्कीच आशा ठेवू शकतो आपल्या मनामध्ये. चौथं बघा, रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे काय? खरेपणा किंवा वास्तववादी. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. आता बघा, it is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. आता ज्या वेळेला तुम्ही एखादा ध्येय सेट करत असाल, ठरवत असाल, त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये किती एक्सपर्ट आहात, तुमच्याकडे किती स्किल आहे, हे पण तुम्ही तिथे बघायचं आहे. नुसतं तुम्ही जर ठरवलं
आपण गमतीशीर सिनेमामध्ये एक डायलॉग बघतो, की "मैं तेरे लिए चांद तारे लेके आऊंगा." पॉसिबल आहे का मित्रांनो? अजिबात नाही. ते फक्त बोलण्यासाठी आहे. त्यामुळे ज्याही वेळेला तुम्ही तुमचं ध्येय ठरवाल, त्यावेळेला ध्येय ठरवताना तुमच्या बाउंडरीज काय आहे? तुम्ही ते मिळवू शकता की नाही शकता? ते कितपत खरं आहे, वास्तव आहे, ते तुम्हाला सर्व बघायचं आहे तिथे. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम. बघा, तुमच्या स्वतःला एक्सपर्ट बनवणं किंवा स्वतःला एक्सपर्ट बनवून घेणं याच्यामध्ये थोडा वेळ नक्कीच लागेल. सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाउंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. आणि जर तुम्ही तुमच्या मनात जर अशी कल्पना असेल की मी फार कमी कालावधीमध्ये एकदम एक्सपर्ट होऊन जाईल, तर ते अनरिअलिस्टिक आहे, खोटे आहे ते. म्हणजे अवास्तववादी ज्याला आपण म्हणू शकतो. Being realistic will make it easy to successful at attaining goals. बघा, being realistic, जर तुम्ही वास्तववादी जर असाल, ओके, ते जर तुम्ही घेऊन चाललात तर डेफिनेटली तुम्ही हळूहळूपणे निश्चितच सक्सेस व्हाल. तुमचा ध्येय तुम्ही नक्कीच मिळवाल. इफ डिफेन्सिव्ह इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह. बघा, इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह. डिफेन्सिव्ह म्हणजे काय? एक न्यायप्रिय ज्याला आपण म्हणू, की न्याय करणारा. ओके, की न्यायिक आहात बा तुम्ही. आणि नॉट अग्रेसिव्ह म्हणजे अग्रेसिव्ह तुम्हाला माहितीच आहे, की जो व्यक्ती कंटिन्यू राग वगैरे व्यक्त करतो, तर तो नसणे. ओके, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. आता बघा, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. तर तुम्ही जर एक न्यायिक व्यक्ती असाल, राग तुमच्या मनामध्ये कधीही नसेल, तर कदाचित तुमचं जे काही गोल आहे ते रिअलिझम असेल. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. बघा, we must have a clear picture in mind. आपल्या मनामध्ये एक क्लिअर पिक्चर पाहिजे आपल्या ध्येयासंदर्भात. अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अधेअर दॅट पिक्चर. आणि आपल्याकडे तेवढी क्षमता असली पाहिजे की ते आपण पिक्चर मिळवू शकतो, बांधून घेऊ शकतो. पुढे बघा, 5वा, टाईम बाउंड. टाईम बाउंड म्हणजे काय? वेळेची निश्चिती किंवा ठरवलेल्या वेळेमध्ये एखादं काम पूर्ण करणे. एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल. आता ज्यावेळेला तुम्ही कुठलाही गोल सेट कराल, तर तिथे वेळेची मर्यादा तुम्हाला निश्चित करावीच लागेल. ठरलेल्या वेळेत तुम्हाला ते काम करावंच लागेल. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही आता 10वीला आहात, बरोबर आहे. 10वी दिल्यानंतर तुम्ही 11वीला जाल, नंतर 12वीला जाल. 2 वर्षात तुम्ही 12वी कंप्लीट कराल आणि पुढच्या 3 वर्षात तुम्ही ग्रॅज्युएशन कराल. म्हणजेच काय, पुढच्या 5 वर्षात तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट कराल. तर तुमचं ध्येय एक सिम्पल सांगायचं म्हटलं काय, तर पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं आहे आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट करता करता 6व्या वर्षी मला एखादा मोठा अधिकारी पण व्हायचा आहे. आणि हा अधिकारी होण्यासाठी तुम्ही जर एक टाईम बाउंड ठरवून घेतलं, तर डेफिनेटली तुम्ही त्या पद्धतीने होऊ शकतात. पण त्याला गरज मात्र लागेल स्मार्टनेसची. स्मार्टनेस म्हणजे काय? जो आपण ऑलरेडी शिकतोय. ओके, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. आणि ज्या वेळेला तुम्ही एक ठराविक वेळ ठरवून घेता, तर डेफिनेटली तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये त्याचं एक फोकस जो असतो, म्हणजे एक ज्याला आपण म्हणू की तुमची दृष्टी, तुमचा एक नजर ज्याला आपण म्हणू, तुमचा फोकस, की तो वाढवत असतो. ठीक आहे, आणि ती जबाबदारी पण तुमच्याकडे असते. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय? जबाबदारी. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. बघा, सिंपल उदाहरण दिले इथे. जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल, तर काय करायचं हे आपल्याला चांगलं माहिती असतं. फॉर एक्झाम्पल व्यायाम करणं, सकाळी फिरायला जाणं, ओके, लागेल तेवढंच खाणं वगैरे वगैरे. बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स रिॲलिटी. आणि तुम्ही जर नुसतं असं मनात ठेवलं की मला 1 महिन्यामध्ये 1 किलो वजन कमी करायचं आहे आणि त्यासाठी मी कुठलंच काही ऑप्शन करणार नाही, फक्त दिवसभर खाईल आणि घरी झोपून राहील, वजन होईल का कमी? अजिबात होणार नाही, उलट वाढेल. म्हणजेच काय,
की जर तुम्ही एक महिना जर तुम्ही स्वतःला दिलाय 1 किलो वजन कमी करण्यासाठी, तर त्या महिन्याभरात तुम्हाला काय-काय गोष्टी करायच्या आहे, त्या तुम्हाला कन्सिस्टंट म्हणजे सातत्यपूर्ण त्या गोष्टी करत राहायच्या आहेत. ओके. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. बघा पुढे दिलंच आहे त्यांनी, की तुम्हाला एक्सरसाइज करावं लागेल, डाएट ठेवावं लागेल. डाएट म्हणजेच काय? की मर्यादित आहार घेणे आणि स्ट्रेस फ्री थॉट्स म्हणजे तुमचे जे विचार आहेत ते तणावमुक्त असले पाहिजे. या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. All these have to be practiced and implemented about hesitation, doubt, or indifferences, but within a deadline. बघा, ऑल these have to be practiced आणि याचा तुम्हाला सराव करावाच लागेल. अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, याच्यावर तुम्हाला अंमलबजावणी करावंच लागेल कुठलीही द्विधा मनस्थितीमध्ये न पडता. आणि इनडिफरन्स म्हणजे कुठलीही बेपर्वाई तुम्हाला इथे करायची नाही आहे, कारण डेडलाईन तुम्ही ऑलरेडी ठरवलेली आहे, कारण अंतिम मुदत तुम्ही ऑलरेडी ठरवलेली आहे. पुढे बघा, विजन म्हणजे दृष्टी, विशेष म्हणजे इच्छा, इंटेन्शन्स म्हणजे उद्दिष्टे, अँड ड्रीम्स म्हणजे स्वप्न. विजन, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. हे सर्व काय आहे? किमती आहे. ओके. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. बघा, जर तुमच्यामध्ये विजन असेल, विशेष असेल, इंटेन्शन असेल, ड्रीम असेल, या चारही गोष्टी तुमच्यामध्ये असतील, तर डेफिनेटली तुमच्या मनामध्ये एक स्पार्क निर्माण होतो, एक चमक म्हणजे चकाकी निर्माण होते, की तुम्हाला नेमकं कुठे जायचंय आणि डेफिनेटली तुम्ही तिथे जाल. इन ऑर्डर टू गेट in order to get there, however, we need to bring life images down to the earth and plan to execute our strategies. बघा, इन ऑर्डर टू गेट दिस, हे जर तुम्हाला सर्व मिळवायचं असेल, हाऊ एव्हर अशा प्रकारे वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस, तर आपल्या समोर आपल्या मनामध्ये लाईफ म्हणजे आपल्या आयुष्याच्या काही प्रतिमा आपल्या समोर आणाव्याच लागतील. डाऊन टू दी अर्थ म्हणजे व्यावहारिक थोडं तुम्हाला व्हावं लागेल. अँड एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज, आपली जे काही धोरणं आहेत ते तुम्हाला अंमलबजावणी तिथे करावी लागेल. द क्वांट द क्वालिटी ऑफ सॉरी द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. बघा, द क्वालिटी अँड क्वांटिटी, क्वालिटी म्हणजे काय? एक गुणवत्ता. ओके. क्वांटिटी म्हणजे काय? की तुम्ही केलेले थोडक्यात प्रयत्न ते किती असू शकतात, आणि तुमची एनर्जी म्हणजे क्षमता ही तुम्हाला तिथे लावावीच लागेल, जेणेकरून तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. बघा, आयुष्य एक तुतारीसारखं आहे. तुतारी म्हणजे काय? एक वाद्य. ओके. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, जर आपण त्यामध्ये काही टाकलं नाही, वी कांट गेट एनिथिंग आउट, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्याचं आउटपुट मिळणार नाही. इथे मी एक सिंपल एक्झाम्पल देतो, की आता आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत, बरोबर? शेतकरी ज्या वेळेला शेतामध्ये एखादं बी पेरेल, बरोबर, बी पेरल्यानंतर त्याला पाणी देईल, खत वगैरे देईल, त्यानंतर काही ठराविक महिने गेल्यानंतर त्याचं उत्पन्न तो काढेल, बरोबर आहे का नाही? म्हणजेच काय, जर शेतकऱ्याला एखादं उत्पन्न घ्यायचं असेल, तर त्याला अगोदर शेतामध्ये बी पेरावं लागेल, खत पाणी द्यावं लागेल, ठरलेला जो काही वेळ असेल तेवढा वेटिंग पिरियड असेल तेवढा त्याला थांबावं लागेल, आणि नंतर त्याला त्याचे रिझल्ट मात्र मिळतील. मित्रांनो, आयुष्यात पण आपलं असंच आहे. जर तुम्हाला तुमचं निश्चित ध्येय जर अचीव करायचं असेल, तर आज आपण ज्या गोष्टी शिकलो स्मार्ट, त्या तुम्हाला 100% फॉलो कराव्या लागतील. मी गॅरंटी देतो, पुस्तकाच्या माध्यमातून जर तुम्ही हा स्मार्टनेस तुमच्यामध्ये आणला, तर डेफिनेटली तुम्ही हवं ते सक्सेस तुमच्या आयुष्यामध्ये मिळवू शकतात. पुढे बघा, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. बघा, सक्सेस, यश, यश म्हणजे काय? तर एखाद्या अंधारमय रस्त्यावर चालण्याची प्रक्रिया. फाइंडिंग द राईट फुटिंग. ओके. Finding the right footing, precisely mastering the skill and getting to the next place. All depend on how we approach and tackle the problem. आता ज्या वेळेला तुम्ही
तुमच्या फुटिंग्स म्हणजे काय? जिथे तुम्हाला पाय ठेवायची जागा आपण म्हणू शकतो. ओके. प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल म्हणजे तुम्ही जर एखाद्या कौशल्यामध्ये निपुण असाल, मास्टर म्हणजे काय? निपुण. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस आणि ती निपुणता घेऊन तुम्ही पुढे सरकत असाल. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम्स आणि हे सर्व काही त्याच्यावर डिपेंड असेल की आपण आपल्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स असतील, समस्या असतील, त्या कशा आपण टॅकल करू, कशा आपण सोडवू. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर. बघा, एक अतिशय उत्तम मार्ग आहे टू गेट फ्रॉम वेअर वी आर. आत्ता आपण जिथे आहोत तिथून बाहेर निघायचं असेल तर अतिशय उत्तम मार्ग आहे टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग्स ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. की आपल्याला आयुष्यामध्ये भविष्यात नेमकं पुढचं पाऊल कोणत्या दिशेने टाकायचं आहे, त्यासाठी हा मार्ग आपल्यासाठी अतिशय सोपा असेल. when we take the next step when we take the next step it should support and hold us without a crack. बघा, ज्यावेळेला आपल्या आयुष्यात एक स्मार्टनेसपणा असेल, ऑलरेडी आपण स्मार्टचा मिनिंग बघितला. स्मार्ट्स स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. बरोबर आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठलंही एक ध्येय अचीव